मला वाटलं जीके म्हणजे एकतर मला काही येतच नव्हतं, कारण माझी बीएससी केमिस्ट्री झाली आहे, जीकेचा काही विषयच नव्हता. इंटरव्ह्यू झाला, गावी आल्यावर रोज असं वाटायचं की आपलं नाही झालं तर तोंड काय दाखवायचं. गावातली माणसं रोज बोलतात की काय तू गेलेली, तुझं काय झालं, कधी लागणार आहे रिझल्ट. असं वाटायचं की नाही झालं तर आपण शून्य आहोत, म्हणजे एवढे दिवस केलं आणि त्याचं फळ नाही भेटल्यावर मग वाईट वाटतं मनापासून. आणि गावातल्यांची जास्तीत जास्त समाज हा नाव ठेवायला बसलेला असतो. माझे नाव मोनाली सतीश निकम, मी राहणार हिंगणे, तालुका खटाव, जिल्हा सातारा. माझी मुंबई उच्च न्यायालयामध्ये शिपाईपदी निवड झाली आहे. तर त्यासाठी मी 2023 मध्ये फॉर्म भरलेला. फर्स्ट शॉर्टलिस्ट लागली तेव्हा मला आमच्या गावातील एका मुलाने सांगितले की तुझं शॉर्टलिस्टमध्ये नाव आले, आणि त्याने मला हे पण सजेस्ट केलं की तू टॉपर अकॅडमीमध्ये जा, कारण सगळा पेपर हा जनरल नॉलेजवर जीकेवर येतो आणि 30 क्वेश्चन असतात फक्त. पण ते 30 क्वेश्चन एवढे हार्ड असतात, ते सुटत नाहीत. म्हणून तो मला म्हणला तुझा तू स्टडी करून तुला नाही होता येणार, तू तिथे अकॅडमीत जा. मी आले, 8 महिन्यापूर्वी आलेल्या अकॅडमीत आले. सर म्हणले तुला बघ 4 दिवस बस, तुला जमतंय का बघ इथं, नाहीतर राहू दे. मग मी पहिल्या दिवशी बसले. पहिल्या दिवशी सगळे असे उत्तर देत होते. मला वाटलं जीके म्हणजे एकतर मला काही येतच नव्हतं, कारण माझी बीएससी केमिस्ट्री झाली आहे, जीकेचा काही विषयच नव्हता. म्हणून परत तरी पण बसले 4 दिवस. 4 दिवसांनी सगळ्यांच्या सुरात सूर पण मिसळायला लागले आणि उत्तरं पण थोडी थोडी यायला लागली. 2 महिने झाले. 2 महिन्यानंतर मला वाटलं आता पोलीस भरतीची तेव्हा ॲड आलेली, मग म्हटलं पोलीस भरतीचं पण ट्राय करावं. म्हणून मी फर्स्ट ह्या उच्च न्यायालयासाठीच मी ह्या अकॅडमीत आलेले. पण नंतर मला पोलीस भरतीची एवढी ओढ लागली होती, नंतर मी सरांकडेच ग्राउंडला गेले. पण तिथे ग्राउंड माझे काही एवढं चांगलं पडत नव्हतं. 36-37 मार्काचं ग्राउंड पडायचं. पण सर म्हणलं निकम तुझी लेखी चांगली आहे, होऊन जाईल तुझं. म्हणून मी केलं तरी ट्राय. मला ग्राउंड पुणे ग्रामीणला 37 मार्काचं पडलं आणि पेपर आला होता. सरांकडे गेले नाही मी पेपरचं सांगायला पण सरांकडे गेले नाही की माझं 30 मार्काचा प्रश्न सर मी गोल पण केलं नाही, तर ही सांगायला मला लाज वाटत होती. आणि असं वाटत होतं सरांना तोंड कुठल्या ह्याने तोंड दाखवायचं की आपण पेपरमध्ये एवढं टॉप असून तिथं सरांनी एवढे वेळा सांगितलं होतं की एक प्रश्न येत नसला आपल्याला तर पान उलटायचं, उत्तरं त्याची पूर्ण करायची. पण मला तेही सुधारलं नाही. तिथं मी 15 मिनिटं एका प्रश्नाला घालवली आणि तिथं सगळं संपलं माझं असं मला वाटलं. पण परत 31 तारखेला पुणे ग्रामीणचा पेपर होता आणि 3 तारखेला माझा मुंबई उच्च न्यायालयामध्ये इंटरव्ह्यू होता. परत म्हणलं इकडं नाही झालं, आपल्याला परत सरांच्या पुढे तर जायचं आहे, मग काहीतरी केलं पाहिजे. म्हणून मी इंटरव्ह्यूची चांगली तयारी केली. पेपरला झाला. सरांना मी असं स्टेटसही ठेवलं नाही तेव्हापासून की सर बघतात आणि रिप्लाय देतात किती मार्क आले म्हणून. मी स्टेटस पण ठेवला नाही माझा तेव्हापासून. परत इंटरव्ह्यू झाला. गावी आल्यावर रोज असं वाटायचं की आपलं नाही झालं तर तोंड काय दाखवायचं. गावातली माणसं रोज बोलतात की काय तू गेलेली, तुझं काय झालं, कधी लागणार आहे रिझल्ट. असं वाटायचं की नाही झालं तर आपण शून्य आहोत, म्हणजे एवढे दिवस केलं आणि त्याचं फळ नाही भेटल्यावर मग वाईट वाटतं मनापासून. आणि गावातल्यांची जास्तीत जास्त समाज हा नाव ठेवायला बसलेला असतो. त्यामुळे आपल्या आई वडिलांच्या खुशीसाठी तर आपल्याला होणं गरजेचंच असतं. म्हणून मी तरी ट्राय केला. म्हणलं होते असं वाटायचं, कारण मी मुलींच्या लिस्टमध्ये 2 नंबरला नाव होतं माझं. तरी पण वाटायचं इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी मार्क दिले नाहीत आपल्याला तर आपलं नाही सिलेक्शन होणार. पण जेव्हा लिस्ट लागली, लिस्टमध्ये माझं सिलेक्टेड लिस्टमध्ये नाव आलं, तेव्हा माझ्यापेक्षा जास्त माझ्या घरच्यांना आनंद झालेला. कारण मला जेवढे फोन आले नाहीत तेवढे माझ्या घरच्यांना फोन करत होते. कुणी आजपर्यंत मला ओळखत नव्हतं ते पण माझं स्टेटस ठेवत होतं की सगळ्यांना असा अभिमान वाटतो. कुठली तरी गावाकडची पोरगी उच्च न्यायालयात निवड होणं म्हणजे काही सोपी गोष्ट नाही. कारण 4-5 शॉर्टलिस्ट लागून मग नंतर पेपर देऊन, पेपर होता 30 मार्काचा. 30 मार्काच्या पेपरमध्ये आमच्या अकॅडमीतलं म्हणजे 30 पैकी 30 प्रश्न आलेलं. पण माझ्या अशा जास्त घाई करण्याच्या नादात माझं 3 क्वेश्चन चुकलं आणि मला 30 पैकी 27 मार्क पडले होते. पण ते 3 क्वेश्चन मला असं एवढं खात होतं की जेव्हा सर ते घ्यायचं सह्याद्री पर्वताला दुसरं नाव काय आहे ते जेव्हा सरांनी शिकवलं तेव्हा मी स्वतःला मारून घेतलंय की आपल्याला ही प्रश्न आला नाही. वाईट वाटलं तेव्हा सरांनी एवढं शिकवून आपला तो प्रश्न चुकाय नाही पाहिजे होता, तरी चुकला. पण म्हणलं 27 मार्क आहे ते म्हणलं हाय आपण रेंजमध्ये आहे त्या सिलेक्ट होण्याच्या. झालं माझं. फायनल लिस्ट लागली, जेव्हा ह्याची इंटरव्ह्यूची लिस्ट लागलेली तेव्हा पण मला जेवढा आनंद झालेला, तर म्हणजे इंटरव्ह्यूसाठी सिलेक्ट होणं म्हणजे स्क्रीनिंगला 10 पैकी 9 मार्क घेतलेत मी. आणि इंटरव्ह्यू झाला. इंटरव्ह्यूला मम्मीला सांगितलं इकडं नाही झालं तर मी परत कधी अकॅडमीकडे जाणार नाही, मला लाज वाटते सरांच्या पुढे जायची. पण मम्मी म्हणली जा बघ आता भरती लागते दुसरी.
कारण मला आमच्या घरात आमच्या घरच्यांच्यात फक्त वडील म्हणायचे काय नको नको पोलीस भरती, दुसरं तू काय पण कर पण पोलीस भरती नको. पण मी त्यांना वाटायचं माझं हो उच्च न्यायालयात काम. कारण सगळ्यात जास्त आमच्या घरात कोणाला वाटत असलं तर मम्मीला आणि पप्पांनाच वाटायचं की उच्च न्यायालयातच हवं, कारण पोलीस झाली की ही पोरगी कुणाचं ऐकणार नाही, इकडं झालं तरी तिकडं पोलीसलाच जाणार. तरी मला पण वाटत होतं पोलीस हो, कारण माझं ड्रीम होतं, मला वर्दीबद्दल अट्रॅक्शन होतं पहिल्यापासून. पण नाही झालं तिकडं माझं. मला 57 मार्क पडले, 70 प्रश्न सोडवले, 57 मार्क पडले तिथे. मग तिकडे नाही झालं. मग इकडं सिलेक्टेड लिस्ट लागली तशी गावातल्या सगळ्यांचे स्टेटस आणि हे ते ऐकून खरंच मनाला खूप छान वाटतं. आपल्यासाठी नाही तर घरच्यांच्या आनंदासाठी तरी होणं खूप गरजेचं आहे. आणि एका भरतीत हारलंय म्हणून दुसऱ्या भरतीची विचार न करणं हे चुकीचं आहे. त्यासाठी आपण स्वतःला आपल्या मागच्या चुका ओळखून आपण ज्या चुका केल्या त्या दुसरी कोण करणार नाही ती, हे असं सांगून दुसऱ्यांना स्वतः मोटिवेट केलं पाहिजे. आता जे नायगावला राहिले त्यांनी जास्त कष्ट घ्या आणि भरती व्हा. आता मी यात झाले पण तुम्ही भरती व्हावं असं माझी इच्छा आहे. सगळ्यांनी सगळ्यांचा ऑल द बेस्ट.